हॉटेलसारखी झणझणीत प्रॉन्स करी घरी बनवायची आहे, मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम टू स्पेशास किचन अँड केअर. आज आपण बनवणार आहोत झणझणीत प्रॉन्स करी, अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला प्रॉन्सला स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील घाण काढून त्याला छान क्लीन करून घ्यायचे. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि लिंबाचा रस घालून छान मॅरिनेट करून घेऊया. त्यामुळे त्यातील कच्चा वास निघून जाईल आणि चवही अधिक छान लागेल. ही एक ट्रिक खूप युजफुल आहे, जी तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये वापरू शकता. नंतर एका चम्मचच्या सहाय्याने प्रॉन्सला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटसाठी त्याला रेस्ट द्यायचा. चला तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. तर एका भांड्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये कांदा ॲड करून घेऊया. कांदे छान ब्राऊन होतपर्यंत त्याला परतून घेऊया. बघा, कांदे छान ब्राऊन झालेले आहेत. आता यामध्ये आपण थोडे टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटो छान शिजेपर्यंत आपण त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया. आणि इम्पॉर्टंट टिप म्हणजे कोथिंबीर ॲड केल्यामुळे भाजीला इतका छान फ्लेवर येतो की तुम्ही बघतच राहाल, म्हणून ही स्टेप मिस करू नका. आणि या मिक्सचरला छान शिजवून घेऊया. दुसरीकडे आपण धने, जिरे आणि काही खडे मसाले छान भाजून घेतलेले आहेत, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आणि जे शिजवलेले मिश्रण होते ते पण या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि दोघांनाही छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता प्रॉन्स भाजून घेण्यासाठी कढईत थोडे तेल गरम करून घेऊया. त्यामध्ये आता मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालूया आणि छान सोनेरी रंग येतपर्यंत त्याला मस्त भाजून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत ना हे प्रॉन्स. भाजून घेतलेले प्रॉन्स एका भांड्यामध्ये छान काढून घ्यायचे आहे. चला तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊया. तर एका खलबत्त्यामध्ये मी लसूण बारीक करून घेते, कारण यामुळे भाजीला एक छान ऑथेंटिक चव येते. दुसऱ्या साईडला छान भाजी बनवून घेण्यासाठी गॅसवरती एक भांडे ठेवून घेऊया आणि त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. आधी खूप जास्त क्वांटिटीमध्ये कांदा यूज झाला आहे, त्यामुळे आपण फोडणीमध्ये कमीच कांदा वापरू. आता जी लसूणची पेस्ट होती आपण ती यामध्ये ॲड करून घेऊया. आणि हे मिश्रण छान शिजू देऊयात, कारण मम्मी म्हणते की लसूण छान झालं तरच भाजीला सुंदर चव येते.
बघा आपला हा मसाला छान झालाच आहे. आता त्यामध्ये जो बारीक केलेला मसाला होता तो ॲड करून घेऊया आणि त्याला छान मिक्स करून घेऊ. तर हा मसाला जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि जर त्याला तेल सुटायला लागलं तर समजायचं की मसाला शिजला. तुम्ही बघूच शकता हा मसाला किती छान शिजलेला आहे आणि त्याला तेल पण आलेलं आहे. आता यामध्ये थोडं तिखट ॲड करून घेऊया. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट ॲड करू शकता. नंतर थोडं मीठ टाकून घेऊया आणि थोडी हळद. आता यामध्ये आपण थोडे मसाल्याचे पाणी ॲड करून घेऊया. मसाल्याचे पाणी म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं त्यामध्ये पाणी ॲड करून आपण यामध्ये टाकून घेऊया. यामध्ये आपण आता थोडे सुके मसाले ॲड करून घेऊया. आणि त्याला पण छान मिक्स करून घेऊया. आता भाजून ठेवलेले प्रॉन्स आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. आणि लक्षात ठेवा प्रॉन्सच्या वरचे कव्हर हे काढायचे नाहीये कारण त्या कव्हरमुळेच या प्रॉन्स करीला छान ऑथेंटिक सी फूडची टेस्ट येते. ही टिप नक्की लक्षात ठेवा. आता त्याला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया ज्यामुळे त्या प्रॉन्सला पूर्ण मसाल्याची चव लागेल. एक मिनिट शिजल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याला एक छान उकळी येऊ द्या. तुम्ही पाणी हे तुमच्या आवडीनुसार हे ऍडजस्ट करू शकता. तुम्ही बघू शकता भाजीला किती छान उकळी आलेली आहे. यावरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. तर बघा आपली झणझणीत चटपटीत आणि स्वादिष्ट प्रॉन्स करी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशा चटपटीत आणि चविष्ट रेसिपींसाठी स्विशाज किचन अँड केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय, भेटूया नवीन रेसिपी सोबत.